हॅलो लवकरच पंचांशी विनंती असणार आहे, लवकरच सामना सुरू करून घ्यायचा आहे। तर सलामीची जोडी मैदानात येते ती मात्र सलमान सरदार आणि इम्रान बलबले। चालू असलेला सामना कालुस्ता 11 वर्सेस स्क्रीन कुवेत। नाणेपेक्षा कौल झाल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि पहिल्या चेंडूवरती तटवून खेळलेला मध्ये लाईव्ह टेलिकास्टचा हा आनंद लुटत असताना आपल्याला दिसतंय इम्रान बलबले। चांगला चेंडू होता, मिडॉनच्या दिशेने चेंडू टटवलेला आहे सीमारेखाच्या बाहेर। पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट, आकू टप्प्याचा चेंडू, चेंडू निर्धाव, धाव संख्या तिथेच 10 बिनबाद 10। दोन्ही फलंदाज सलामीवीर मात्र मैदानात उभे आहेत। पहिला चेंडू तिथं गडी बाद झाला असता, ओपनिंग जोडीला भेटला असता होता, ओव्हर चेंडू होता। लोअर फुलटॉसचा चेंडू बिरकावून दिलाय, बघायचं त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र सलमान सरदार बाद। लोअर भेटतोय मुजाहिद जुले, सलमान सरदारची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज। पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, चुकी गेली, टप्पा खाऊन थोडी वळण घेणारा चेंडू चालला। हा मात्र ओव्हर पिच चेंडूला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार इम्रान बलबले। बघायचंय लोअर फुलटॉसचा चेंडू मात्र फसवला होता, तिथे फसवला होता। टेनिस बॉलचा सीझन सुरू झालेला आहे। मोठे मोठे टुर्नामेंट आपण भारतामध्ये सुद्धा पाहतो, रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी, रतनबुवा, स्वर्गीय रतनबुवा पाटील अशी ट्रॉफी आपण पाहतोय। तशीच या कुवेतमध्ये अब्रॉडमध्ये चालू असलेली हे RRPA पर्व 4था। तौशिफ बोडमे संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक टाकतोय स्वतः कर्णधाराचा, पण तो काही विश्वास यशस्वी झालेला नाही। इम्रान बलबले खरोखरच उचलून टाकलेला चेंडू सीमारेखाच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय, सरळ समोरचा चेंडू वेगाने असतो। पुन्हा एकदा मारा करेल इम्रान बलबलेला, लेग सेटच्या दिशेने चेंडू ढकललेला आहे, पाहूया सरळ का घडतोय ते मैदानामध्ये, आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेखाच्या बाहेर। ते लीग मॅचेस खेळाडू, एक नवीन खेळाडू बघायला भेटतात दरवर्षी आपल्याला। चांगला चेंडू, पडूया मॅचच्या दिशेने, चांगला चेंडू मैदानामध्ये, बॅक ऑफ द हँड चेंडू, मात्र चेंडू पाठवलाय। क्षमता असते, तो बॉलर स्वतःची क्षमता दाखवत असतो की भाई मी पण आहे। काय चेंडू हाताळलाय, अंपायरचा निर्णय वाईड। चौथा षटक, भैरवी घालणारा षटक, मात्र आता हल्ला चढवलाय मुजाहिद जुले, मात्र चेंडू अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकामधले। पुन्हा एक वेळ चांगला चेंडू, स्लोवर चेंडू भेटते, संधी भेटते, संधीचं सोनं तुम्हाला करायचंय, बघायचंय। फुल टॉस चेंडू, नो चेंडू, मात्र एक सामना करेल मुजाहिद जुले 1 पवन। पुन्हा एक वेळ नो चेंडू, भरपूर बाहेर, खराब गोलंदाजी मानली जाईल। फ्री अजूनही शिल्लक, मात्र स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता, रनआउटचा चान्स। 7 गाजी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वा षटक घेऊन स्वतः कर्णधार उत्तीर्ण झाला आणि यष्टींचा सरळ माप घेतला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त सिद्ध करून दाखवला की का मी गोलंदाजीला आलो, का मी स्वतः निर्णय घेतला, का मी संघाचा कर्णधार आहे। आणि त्याचप्रमाणे त्याने पहिल्या चेंडूवरती स्क्रीन कुवेत याचा कर्णधार, पाहूया आपल्या संघासाठी किती गडी बाद करतोय। पुन्हा एकदा पंचांना पार करून चांगला चेंडू होता, चेंडू तटवण्याचा प्रयत्न, अपयश ठरले तिकडे फलंदाज। पाहूया इम्रान बलबले आपल्या संघासाठी किती मोठे फटके लावतायत, आणि इथे मात्र नेमका मित्रांनो स्वतःला कधी उद्ध्वस्त व्हायला देऊ नका, कारण उद्ध्वस्त झालेल्या घराचे विटा सुद्धा लोक सोडत नाही।
हारलो तरी इतिहास घडायला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडायला पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल. चांगला चेंडू अकुटप्प्याचा चेंडू होता आणि षटक संपण्याची खून करतायत पंच. खरोखरच पंच सुद्धा आपली कामगिरी चांगली बजावतायत. सामन्याला सुरुवात होते. पहिला पर्व संपलाय. पहिल्या पर्वाच्या देखील समाप्तीनंतर एकूण 3 गडीचे एकूण मोबदल्यात 56 धावा झालेत आणि खेळाडू झुबे भिजले पंचांचे एंड करून मारा करतोय. चांगला चेंडू होता. चांगला फटका येतोय. तिथं सन्मान देतोय. तो मात्र स्ट्राईकला असणार आहे. तो मात्र अनीस दरे खान. तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र निहाल गिरे. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय. तर सामन्याला 57 धावांचा पाठलाग करताना स्क्रीन कुवेत स्ट्राईकला असणार आहे. तो मात्र हा देखील चांगला चेंडू आहे. या फटक्यात किती धावा भेटत आहेत तर ह्या फटक्यात एकच धावावर समाधान भेटतोय. पुन्हा एकदा पंचांचे एंड करून मारा करतोय झुवे भिजले. तो मात्र स्ट्राईकला असणारा निहाल गिरे. हा देखील चांगला फटका होता. प्रयत्न चांगला होता. फॉलो थ्रू मध्ये देखील प्रयत्न होता झुवे भिजलेचा आणि सन्मान देतोय. या फटक्यात एकच धाव भेटतोय. मुंबईच्या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला बघायला भेटते. पुन्हा एकदा झुवे मारा करतोय. तो मात्र निहाल साठी हा चांगला चेंडू होता. काय गोलंदाजी करतोय आणि मात्र निहाल गिरे बाद होतोय. पहिला धक्का बसतो. 7 गादी स्वतः कर्णधार मैदानात येतोय. गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. एकूण संघ 1 गडीच्या मोबदल्यात 2 धावा. पुन्हा एकदा गुजवे. हा देखील चांगला चेंडू होता. चांगला प्लेसमेंट दिलाय. तो मात्र 7 काझीनं आणि सन्मान तेवढाच दिलाय आणि एक धावेच्या मदतीनं स्ट्राईक गोलंदाज सलमान सरदार. गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र स्ट्राईकला असणार आहे 7. तर नॉन स्ट्राईक एंडला अनीस दरे खान आणि मैदानात बॅटिंग पावर सुरुवात होते. गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय सलमान सरदार. हा देखील चांगला चेंडू होता. प्रयत्न असणार आहे आणि झेलची संधी असणार आहे आणि दुसरा धक्का बसतोय आणि काय झेल टिकतोय तिथं. मुजय जुले सुद्धा चांगले पंचांचे एंड करून सलमान सरदार मारा करतोय. स्ट्राईकला असणार आहे फलंदाज. हा देखील चांगला चेंडू होता आणि सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद मिळतोय. काय गोलंदाजी करतोय सलमान सरदार या खेळाडूचा. अनीस दरे खान काय चेंडू आहे. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता आणि फलंदाज बाद होतोय. काय मैदानामध्ये घडतोय. सलमान सरदार पुन्हा एकदा सलमान मारा करतोय. तो मात्र नवीदसाठी हा देखील चांगला चेंडू होता. रमीज तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. तो मात्र अजून सलामीचा अनीस दरे खान. गोलंदाज पंचांचे एंड करून हा देखील चांगला चेंडू होता. स्लोरवनचा चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. तिथं गचाड क्षेत्ररक्षण होतोय. तिथं क्षेत्ररक्षक इम्रान बलबलेच्याकडनं मात्र काय फटका मारलाय. आल्या आल्या देखील सलमानचं स्वागत केलंय षटकारानं आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचला. तिसरे षटक येते. गोलंदाज स्वतः कर्णधार झुवे भिजले पंचांचे एंड करून देखील चांगला फटका. या फटक्यात प्रयत्न असणार आहे आणि देखील तिथे झेलची संधी होती आणि या फटक्यात एकच धावावर समाधान भेटतोय. झुवे भिजले चिपळूण एक्सप्रेसच्या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू आणि मात्र देखील चांगला फटका. तर या फटक्यात नक्कीच चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय. तो मला एकूण संघ 4 गडीच्या मोबदल्यात 18 धावा. पुन्हा एकदा झुवे पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र अनीससाठी हा देखील चांगला फटका असणार आहे. प्रयत्न असणार आहे. झेल बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. तो मात्र अनीस दरेखानच्या स्वरूपात आणि 5 गडीच्या मोबदल्यात 18 धावा. पुन्हा एकदा झुवे पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र मुफीद साठी हा देखील चांगला चेंडू होता. चेंडू निर्धाव असणार आहे. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 4थं षटक येतोय. स्ट्राईकला असणार आहे. तो मात्र रमीज नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. तो मात्र चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. या इम्रानचा पुन्हा एकदा पंचांचे एंड करून इम्रान मारा करतोय. तो मात्र मुफीद साठी एजाज माफ करा. हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा येत आहेत आणि येतोय चौकार. या चौकारच्या मदतीनं जाऊन एकूण संघ पोहोचलाय. तो मात्र हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता आणि मात्र मोठा धक्का बसतोय बलबले. हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यावर नक्की षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय. या षटकारावर देखील संघ मुफीद साठी चांगली फलंदाजी करतोय. मुफीद स्वतःसाठी तर तेवढी चांगली स्वतःसाठी फलंदाजी करतोय. हा देखील चांगला प्रयत्न देखील तेवढा चांगला होता पण ह्या प्रयत्न चुकतोय आणि ह्या चेंडू निर्धाव येतोय. सुफियान करबेलकर वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत अंतिम षटक आणि निर्णायक षटक येऊन आलाय. 6 चेंडू आणि एकूण 28 धावांची गरज असताना त्यांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र आसिफ दरे खान साठी हा देखील चांगला प्रयत्न होता आसिफचा पण प्रयत्न चुकतोय आणि काय गोलंदाजी केली होती आणि या फटक्यावर नक्कीच एकच धाव भेटतोय. या फटक्यावर निर्धाव चेंडू होता
हा देखील चांगला फटका येतोय, या फटक्यात षटकार येतोय, उत्तुंग असा षटकार मारून सिद्ध करून दाखवतोय सातत्यानं पुन्हा एकदा गोलंदाज. हा देखील काय फटका येतोय, काय फलंदाजी करतोय, कौतुक कराल तेवढं कमी असणारा या मुफीदचा सिद्ध करून दाखवतोय, करून खेळतोय तो मुफीद. हा देखील चांगला प्रयत्न होता, पण प्रयत्न चुकतोय आणि तिथं मात्र मुफीद बाद होतोय, मोठा धक्का बसतोय तो मात्र. चांगला फटका आहे, या फटक्यावर किती धावा येत आहेत आणि षटकार येतोय, पंच आमच्याकडे वळतायत आणि सामना संपतोय आणि कालुस्ते 11 संघ हा विजय संघ होतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.